अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि बरकातुहू। मैं कमाल पाशा कुरैशी वार्ड नंबर 3 गुलबर्गा से बोल रहा हूँ। यहाँ बंदाना मस्जिद के बाजू में एक घर चोरी हुआ पटेल साहब का। उन्होंने शादी को जाने की वजह से क्या मालूम है, कल हल्दी का कुछ प्रोग्राम होता थे, गाँव को जाने की वजह से कल रात में चोरी हुआ कर। उन्होंने बता रहे हैं क्या मालूम 1 लाख रुपए और 3.5 तोले सोना चोरी हुआ बोल के बोल रहे हैं। और आग को देखो तो सुबह में आग देखो तो घर में मालूम पड़ेगा। और रहे गुजारिश क्या मालूम आप उन्होंने ग्रामीण वाले आके सर्वे कर ले को गए। अब इस तरह से क्या मालूम आप जाकर क्या मालूम है, उन्होंने जाकर मिल को एफआईआर करके कुछ आगे का कार्रवाई करती है बोल को बोले। वार्ड नंबर 3 मिन्नत नगर बंदे नवाज मस्जिद के बैक साइड आज महीने में 9वीं चोरी हुई। आज पुलिस वाले भी बोल रहे थे 9-10 चोरियां होंगे एरिया में। क्या नाम बोले, आर्य पटेल होटल वाले जो उन्होंने सऊदी में रहते और घर वाले शादी जाने के लॉक होने की वजह से कल शाम में यहाँ पर चोरी हो गई। चोरी शाम में हो गई। 1 लाख रुपए और 3.5 तोले सोना मकान पे था। मैं पुलिस डिपार्टमेंट से यही कहना चाह रहा हूँ कि एरिया बहुत बड़ा हो गया। यहाँ पर एक पुलिस चौकी एरिया वाले जगह देती है, पुलिस चौकी होना जरूरी है। क्यों बोले तो आखिरी ब्रैकेट हो रहा है, हो गया है चोरियां गांजा भिंजा बहुत ही ड्रग्स बहुत हो गया है। मैं सभी से रिक्वेस्ट करता हूं कि हमारे पुलिस डिपार्टमेंट से एक चौकी यहां पर कायम की जाए। आरिफ पटेल और मैंने निन्ने सायंकाल मिल्लत नगर ಬಂದೆ ನವಾಜ್ ಮಸೂದಿ ಹಿಂದ್ಗಡೆ ಅವ್ರ ಮನೆ ಇತ್ತು. ಅವರು ನಿನ್ನೆ ಅವ್ರ ಸ್ವಂತ ಊರಿಗೆ, ಆ ಊರಿನ ಹೆಸರು ಹೊಡಲ್ ಅಂತಿದೆ, ಅಲ್ಲಿ ಅರಿಶಿಣ ಕಾರಣ ಇದ್ದ ಕಾರಣ ಅವರು ಆ ಊರಿಗೆ ಹೋಗಿದ್ರು. ಊರಿಗೆ ಹೋಗ ಬಂದ ಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದ ಮೇಲೆ ಮನೆ ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಮನೆ ಹೊಸ ಇದು ಮೇನ್ ಬಾಕಲು ಡೋರು ಲಾಕ್ ಓಪನ್ ಆಗಿತ್ತು. ಅವ್ರಿಗೆ ಭಯ ಎಕ್ದಮ್ ಆಗಿದ ತಕ್ಷಣ, ಭಯ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಅವರು ಒಳಗಡೆ ಹೋಗಿ ನೋಡಿಲ್ಲ. ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಆಗಿ ಅವರು ಬೇರೆಯವರಿಗೆಲ್ಲ ಅವರ ತಮ್ಮ ಬೇರೆಯವರ ಅಕ್ಕಪಕ್ಕದವರಿಗೆ ತಮ್ಮ ರಿಲೇಷನ್ ಅವರಿಗೆ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಕೊಟ್ಟರು. ಈ ತರ ನಾವು ಊರಿಗೆ ಹೋಗಿದ್ದು, ಬಂದ ತಕ್ಷಣ ನಮ್ಮ ಮನೆ ಕಳುವಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ತಿಳಿಸಿದರು. ಆಮೇಲೆ ಅವರು ಏನೇನು ಹೋಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ತಕ್ಷಣ ಯಾವಾಗ ನೋಡಕ್ ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಟಚ್ ಮಾಡಕ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತೆ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಅವರು ಬಂದ ಮೇಲೆ ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಗೊತ್ತಾಯಿತು, ಒಂದು ಕಡೆ ಅಲ್ಮಾರಿ ಕಡೆ ಒಂದು ಓಪನ್ ಆಗಿದೆ. ಆ ಓಪನ್ ಆಗಿದ್ದ ಖಾನೆಯಲ್ಲಿ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಆಮೇಲೆ 3.5 ಬಂಗಾರ ಹೋಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಗೊತ್ತಾಯಿತು. ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಅದು ಓಪನ್ ಆಗಿಲ್ಲ, ಅಲ್ಲದ್ರಲ್ಲಿ ಏನೇನ್ ಇಟ್ಟಿರೋದು ಅದು ಹಾಗೆ ಸೇಫ್ ಆಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಹೋಗಿರೋದು ಮಾತ್ರ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ 3.5 ತೊಲೆ ಬಂಗಾರ ಮಾತ್ರ ಅಷ್ಟೇ.